आपल्या भेवंडी तालुक्याला आणि ठाणे जिल्ह्याला इन्स्पिरेशन असलेली व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीमधून निघून आज व्यावसायिक क्षेत्रामध्ये कशी प्रगती करता येते आणि समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून राजकारणात आले. त्यांचे काही राजकारणात येऊन काहीतरी कमवण्यासाठी ते राजकारणात आले नाही ना, स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी आले नाही. पहिल्यांदा त्यांनी प्रतिकूल परिस्थिती मात करून स्वतःचं बिझनेस स्टॅब्लिश केलं. बिझनेस केल्यानंतर त्यांनी लोकांना काहीतरी देणं लागतं म्हणून शाळेची स्थापना केली, कॉलेज. माझा जो समाज आहे त्याला काहीतरी माझं देणं लागतं आणि त्याच्यासाठी आज प्रतिकूल परिस्थितीचा करसन भाऊ जे आज झालेले आहेत, तर या पूर्ण ठाणे जिल्ह्याला इन्स्पिरेशन आहे. आमच्या आगरी समाजाचा एक आरसा आहे का असा सुद्धा वर्ग आहे का जो समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून आज ते समाजासाठी झटत आहेत. आज त्यांना शिक्षण महर्षी पदवी समाजाने दिलेली आहे, त्यांना डॉक्टरेट पदवी सुद्धा समाजाने दिलेली आहे. तर अशी व्यक्ती जर समाजाला घडवण्यासाठी काम करत असेल, येत्या काळात त्यांना सुद्धा या आमच्या पंचकृषीत कोणत्या तरी मोठ्या पदावर बसवण्याची इच्छा आमची सुद्धा आहे आणि वेळ लवकरच येईल. अशा चांगल्या लोकांचंच राजकारण, व्यक्तिमत्व चांगलं होईल आणि या ठाणे जिल्ह्याला एक नवीन नेता उभारीचा मिळणार आहे, हे मी तुमच्या न्यूज चॅनलद्वारे सांगतो. ते आमचे बालाराम म्हात्रे साहेब जे आज खासदार झालेले आहेत आमच्या इंडिया आघाडीचे, त्याची सगळी सूत्रे याच ऑफिसमधून आणली. आम्ही सर्वांनी जेवढे जे पक्ष होते आमचे महाविकास आघाडीचे, याच ऑफिसमधून आम्ही कार्य केलं आणि महाविकास आघाडीचा खासदार निवडून आणले. पण येत्या काळात आम्हाला नवीन आमदार सुद्धा मिळेल, कारण ज्या पक्षात ते आहेत, ज्यांनी संघर्षशील ज्या बाळासाहेब ठाकरेंनी या महाराष्ट्राला घडवण्यासाठी काम केलं, त्या बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेवरती आज उद्धवजींच्या सोबत ते आहेत. येत्या काळात त्यांचं जे भविष्य आहे ते अतिशय उज्ज्वल आहे. येत्या काळात ते आमदार सुद्धा बनतील, हे मी तुमच्या न्यूज चॅनलद्वारे सांगतो. कारण आई वडिलांची पुण्याई असते, आई वडिलांचं नाव जो व्यक्ती उंचावरती नेत असतो आणि आज कुठेतरी समाजातील प्रत्येक मुलाला शिक्षणाच्या जोरावरती उभं करण्याचं काम करणारी व्यक्ती जर असेल तर ती आमच्या ठाणे जिल्ह्यात करसन ठाकरे साहेब आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. आमची इच्छा आहे की येत्या काळात त्यांनी आमदार सुद्धा बनावं.